गण तो उतारी उतारी रावायचे बी आता जरा अलग अलग रावा आणि पण सोडी द्या म्हणतं अशी अण्णा आत्माला शांतता लागे आका ऐकी ना जरा सामनं कस काय रावाय बिन कस काय रावाय व देव बबिता काय सांगे बिन तुले माय व काय सांग राहिलो बहिणी सोनी मग जावा आपण फराय फराय पूजन बिजन करी उरी सी लागा बरे मग संध्याकाळशी लागत व बहिणी बहिणी हा मला गमत नाही वाटे आजीबाचीत नाही लागसो म्हणून मग काय सांगे बहीण हा का चिंता न करा तुम्ही मग आम्ही बटा नमन टेमन करील सु काय नाही ताण लेवाना अक्का तुम्ही ना आम्ही शेतनी आषाढी एकादशी ना सणचे मग अन्नाले बेलाई जात संगे हा बरं अक्का असे विचार की सोबी येतच का नाही येतच मग ako सांगते मला वैसे वाटल्या देत जाणू ते आगम शेता बोलायला माहितच संपता आपले काय आवडत सिबिन तशी मग पहिले विचारलं की येस का नाही येस मोठा भाऊ तर फुल्ला पाऊल उकला पडी ना आपले तर ते मग नाही उकला त्याला फुल्ला पाऊल हा बस काही उडाय देस दल्ला माले मग त्यांपेक्षा नाही ना बिन मग अरे राज परवडी ना दल्ला ना का को बिन काम मला म्हणा बोला को मला वाटला दिला जाणू नाही ना बिना मी करा ते बिना यब्बो बडू या ना तीन काय करतेस नाही माहिती शांत मी काय सांगे राहिनो जरा असं घर जाईस म्हणता आज आषाढी एकादशीशी आहे मग देवपटी राहणार मग इथं बाणा दर्शन करीयच म्हणतो हा मग आपल्या बाबांना तर काय जे वय ते वय ना ते हा आणि या तेच सांग राहते बबी त्या दिदी माहीन त्या सविता बी तेच सांग राहते म्हणे अन्नाला जातच म्हणे आम्ही लगेच संध्याकाळशी रांग्यात मा ते साम घर फराय फराय करी इथं बाणा दर्शन लिहिल्या मी काय यावा नाही दादा तेच ना मग जा बहिणी म्हणे मग तुम्ही नाखो ये विषय बरं तुमले मग कसा ना अजून ताण लोक आले नाही अक्का मी काय सांगे राही मग तुम्ही मी एकादशी धरल्या बरं पण हा तेच ना मग मग संध्याकाळी कीर्तन ठेवून असे ना मग बापनं आज आईशे एकादशी ना बळायला राही जाई ना मग दावान टाइम ठेवायचे पण आता बी ठीरेच मग कशी आज पाणी बी नाही ना मग दररोज देव बी गरज माय म्हणून जून येवच म्हणा कीर्तन देवाना पण आज काय राही ना अक्का तेच ना मग येतेच ना चला बहिणी म्हणे पटापटा जाऊ जर सावरी लागू माझी माय वेगळे का दीदी माई साजीच का मा ते हा मग इथे बाणा दर्शन वेगळे गर्दी साफसफाई वेगळी चला मग आका वाड्डा की नाजी माय आपली मग गर्दी लागवत आपण पण कशी कीर्तन विषय म्हणे संध्याकाळीले म्हणून जाणं भागच या दीदी माई आपले शेका नाही बरं बहीण तुम्ही सांगा चला ना बिन मग कोणा नाही शे माय हो चला बिन बिचारी अक्का वाड्डा की म्हणतो अक्काला आपला शिवाय गमस नाही बरं पण अक्का ना सांगच नाही जास्त तडे बी कोणचं माय म्हणते मग तिथे रीती न करणार खावाणार नाही कोणीच नाही ना म्हणते म्हण करणार आहे म्हणता अक्काले मग हो माय बिचारी अक्का 2-3 दिन माशी कोंबलाई गई फुल कशी कोंबलाई जा असं माहिती कोंबलाई गई बरं बिचारी अक्का बोलू नाही पाहिजे पण अक्का अशी मग म्हणा गण कुठचाच बहीण बिचारी पण काय करी ते होणार गोष्टी मग आता टाळत भेटत नाही ना माहिती अशी राहत ना मग अशी चालली का बिन चाल मग आका जरा असं आई बांधले जात की नाही पण बांधले जात एखादं शेम आहे आज मनी बीची चिक्की बांधले बे शंकरान चिक्की पाडायला होती ना ती बांधलेली ती म्हणे अक्काले चला मग चालायनात का नाही बहिणी म्हणे मी काय सांगे राहिनो म्हणतो तुम्ही अक्काले शे ना जरासं नमशी काढी तिच्यात बरं का दुसरं काही नाही मग काय सांग राहणार नाही बहिणी सोनी मी काय सांगे राहिनो म्हणतो चला लोक गाडीमध्ये थांबा टेले बाकी बटायचे बशी जायला ती सापणा राहिले 3 जणे चला ना मग अण्णा चला ना मग चला लवकर पाय बी पडाय का नाही उठे बा ना काय नाही मी काही पडाय नाही 1 वर्ष पडणार काय वय ना बरं पण कशी घर आहे नव्हत म्हणून लागू जरा देखरेख करा की डोरेसवर तेच ना अण्णा मग आम्ही का पाय पुई काय पडाय नाही पण घर आलो कसले फराय रांधी दिदी दुसरं काही नाही अण्णा मग तेच ना बरं वेगळे बहिणी सोनी तुम्ही लागत मला चीत बी नाही लागणार तो पोरी म्हणे अजिबात चीत नाही लागणार तो म्हणा मला अशी बी राहतं बिन माले मग खरंच दादा आजी माले कशी बी राहतं बहिणी म्हणे दखा का तुम नको आम्ही के नाही चिक्की कोण काय लगे खायला हो का वा का तुमने बिनीची तब्येत सुकाय चाल नाही बाई उरका आजी माय काय करा ना तुम्ही नवीन बाई तुम्हाला बाम जाणे काही जाणे का मग काय नाही माहिती तुम्ही दाखलची फोन निघत करतीस नाही काम करतीस नाही धंदा करतीस नाही नुसतं बटी मग बटी का दुःख नाही दाखा कामावर मला शेती मग बस शिष्ट तुम्ही बेगा बिचारी अक्काला अशा बोलाय ना ती माय वो
बिचारी अक्का काय मुद्दाम तशी करायनी का खरं वाटत बाप जात न तुमले काय शी आज एकादशी सारखी एकादशी अक्काने फराय सुद्धा करेल नाही तुम्ही दिदी का अक्काने फराय बरं आम्ही चाल जायच नाही लागत ते मग खरं रा असे मान नाही का भाऊ जाईन जात काही नाही दकाडे देस गुण मग आजी ती अक्काने आज माय राहते ना माय स्वतः भुकी राहते पण अंडेली भुकी नाही ठेवती बरं तुम्ही ती अक्काले सांग सुद्धा नाही का बरं कीर्तन तयारी बी जायला म्हणतो हो का आलो दखनाबीन म्हणा बाप तुम्ही कितलं फळायनं सांगितलं ना तुम्हाला कीर्तन करवाला बी दखनाबीन माय कशी राहस मरो बीन बाबा बाबा अक्का रडू नका दका तुम्हा बाप चांगला आत्मा शांतता लाग रे नी आज मा मना अंडे जानो कीर्तन ठेव जानो अशी तशी मा दखनाबीन दखना बाप ना शिवतनी कीर्तन ठेवतनी दादा मा तुम्ही कशी बी आणजावण्या विरायनात बिन काय करत बबिता का ना का बाप न कितला बडाय ना अर्थ सांगणार बिन बाप म्हणजे एक ऐराज बापला अशी बघा बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही आणि मेल्यानंतर बी आपल्याला खूप आशीर्वाद देऊन जाता बाप हा मुलीचं जेव्हा लग्न करतो तेव्हा सगळं करून सारून एका कोपऱ्यामध्ये जाऊन धडधड धडधड रडतो आईची जात उभरून देते सगळ्यांना दाखवून देते रडलेलं मनातलं काढून टाकते पण बाप मात्र कुणाकडे सांगत नाही कुणाला सांगत पण नाही कोणाला जाणवत पण नाही जेव्हा लग्न जमतं मुलगीचं तेव्हा बाप याची त्याची दाढी पकडतो पैसे मागतो आणि ती मुलीचे लग्न करतो असा बाप राहतो एकच व्यक्ती राहतो जो आपला सगळं लाड कूड पूर्ण करू शकतो फक्त आपला बापच राहतो हा एकमेव बापच आहे जो आपल्या मुलीसाठी मुलासाठी काहीही करू शकतो वनात जाऊन जाऊन राब 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 राबतो हातात काठी घुसो पायात काठी घुसो खायला नाही राहो काही पण राहो घराला कपडे नको राहो पण आपल्या आई आपल्या मुलं बाळांचं सगळं स्वप्न पुरं करतो त्यांना नीट वेळेवर खाऊ घालतो कपडे वेळेवर जे मागितले ते देतो तो फक्त बापच असतो बाप निघाला पण हकीकत सांगणार नाही ना कीर्तनकार महाराज पण म्हणा बाप अशाच राही स्वतः पाटेल कपडा घाले पण आप सारखाच नवा कपडा चांगला कपडा पाय माझ्या आणि त्या चप्पल सुद्धा बिन चप्पल ना जाई म्हटलं फटके चप्पल घाले पण म्हणा बाप निघाले अशी खरेदी काढा नाही अक्का रडू नका जी माय तुमले अशी दखी मारते कशी तरी विरायनं बघा ना अक्का ज्याला नाही रास चालली जात रास ज्याला रास चाल एकटाय रास बाप जात ना बाकी ना बापास अशा हाल होतास बिचारास ना आश्रम शाळा मा कोण मागे खास कोण आश्रम शाळा मा कोण कोटे काहीच नाही माय नाही म्हणा बाप तशा कोटे रावा जुकता नाही होता नाही कोण खा वाटतं ना म्हणा बापले स्वतः हातीवरी खावाने गमेंडवती म्हणतं अशी गमेंडवती म्हणा बाप मा अशी गमेंडी कोणा पाहिनच नाही म्हणणार मग बहीण निराय का कमी राहते या रडू नका बरं एकादशीने कीर्तन ठेवले आज मेन मग तुझे बडा राम राम मंडई व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तर असं नवीन व्हिडिओ काय भेटतील मग फनी व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय.